प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजना नवीन पाककृती. नमस्कार. प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नवीन पाककृती निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 11 जून 2024 रोजी नवीन निर्णय घेतले आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने वरील प्रकारचे 4 शासनासंदर्भात निर्णय काढलेले आहेत. सदर निर्णयाची नवीन प्रस्तावना केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण पूर्वीची शालेय पोषण आहार योजना राज्यामध्ये सन 1995-96 पासून राबवण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील इयत्ता 1 ते इयत्ता 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. योजनेअंतर्गत इयत्ता 1 ते 5वीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. प्रस्तुत योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी 150 ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो. सद्यस्थितीत शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2011 मधील तरतुदीनुसार तांदळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरूपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. केंद्र शासनाने योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी स्थानिक उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थाचा व तृणधान्याचा समावेश करण्याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रस्तुत योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थाचा समावेश करून आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृद्धिंगत करणे व आहारात वैविध्य आणण्याच्या उद्देशाने आहार, आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची शिक्षण संचालक प्राथमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या पाककृतीसह योजनांमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने शिफारसी सादर केल्या आहेत. योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबाग निर्माण करण्यात येत आहे. शालेय परसबागेतील उत्पादित भाजीपाला व फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा सकस आहार मिळवण्यास मदत होत आहे. सदर सर्व बाबीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या पोषण आहार वैविध्य आणून विद्यार्थ्यांना 3 संरचित आहार 3 कोर्स मील दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार अधिक आवडीने खातील. 3 संरचित आहार पद्धतीमध्ये तांदूळ, डाळी, कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य, स्प्राऊट आणि गोड पदार्थ मिळून तांदळाची खीर व नाचणी सत्व यांचा समावेश करून नवीन पाककृती निश्चित करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन निर्णय प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 24-25 पासून प्रकारच्या पाककृतीच्या स्वरूपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर पाककृतीचा तपशील सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ प्रमाणे राहील. अनुक्रमांक पाककृतीचे नाव: 1. व्हेजिटेबल पुलाव, 2. मसाले भात, 3. मटार पुलाव, 4. मूगडाळ खिचडी, 5. चवळी खिचडी, 6. चना पुलाव, 7. सोयाबीन पुलाव, 8. मसुरी पुलाव, 9. अंडा पुलाव, 10. मोड आलेल्या मटकीची उसळ, 11. गोड खिचडी, 12. मूग शेवगा वरण भात, 13. तांदळाची खीर, 15. नाचणीचे सत्व, 15. मोड आलेले कडधान्य स्प्राऊट. 2. सुधारित पाककृतीनुसार प्रत्येक दिवशी 1 याप्रमाणे उपरोक्त तक्त्यातील अनुक्रमांक 1 ते 12 पाककृती वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात याव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना 2 आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देणे शक्य होईल. 3. परिशिष्ट अ मध्ये पाककृतीनिहाय दर्शविण्यात आलेले खाद्यपदार्थ व त्याचे प्रमाण हे एका विद्यार्थ्यासाठी एका दिवसाच्या आहारासाठी केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार आहे. सदर प्रमाणानुसार शिजवलेला आहार विद्यार्थी पूर्णतः खात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गरजेप्रमाणे तांदळाची पाककृती तयार केल्यास तांदूळ व डाळी, कडधान्य यांची बचत शक्य होईल. 3 संरचित आहार विद्यार्थ्यांना देण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील स्थानिक परिस्थिती व विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार गरजेनुसार पाककृती निश्चित करताना तांदूळ व कडधान्य, डाळ याचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे. संबंधित जिल्ह्यांनी निश्चित केलेल्या तांदळाच्या प्रमाणानुसार कडधान्य, डाळ, तेल, मीठ व मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला निश्चित करावा.
उदाहरणार्थ इयत्ता 1ली ते 5वी विद्यार्थ्यांनी तांदळाचे प्रमाण 50 ग्रॅम 50% घेतल्यास कडधान्य, डाळ, तेल, मीठ व मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला याचे प्रमाण देखील याच प्रमाणे 50% निश्चित करावेत. 5. 3 संरचित आहार पद्धतीप्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देणे अनिवार्य आहे. सबब उपरोक्त अनुक्रमांक 4 नुसार पाककृतीचे प्रमाण निश्चित केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या तांदळापासून तांदळाची खीर आणि शिल्लक राहणाऱ्या भाजीपाला व मोड आलेली कडधान्य स्प्राऊट यांची कोशिंबीर या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना दिल्यास विद्यार्थ्यांच्या आहारात वैविध्यता येईल. त्या अनुषंगाने याबाबत खालीलप्रमाणे कारवाई करावी. 5.1 विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी आहारासोबत मोड आलेले कडधान्य स्प्राऊट देण्यात यावेत. सदर मोड आलेले कडधान्य स्प्राऊट तयार करण्याची पाककृती सोबत परिशिष्ट अ मधील पाककृती क्रमांक 15 मध्ये आहे. 5.2 विद्यार्थ्यांना आठवड्यातील 4 दिवसाकरता दररोज तांदळाची खीर व आठवड्यातील 1 दिवस नाचणी सत्व या गोड पदार्थाचा लाभ नियमित पाककृतीसोबत देण्यात यावा. नाचणी सत्व तयार करण्याची पाककृती सोबतच्या परिशिष्ट अ मधील अनुक्रमांक 14 मध्ये नमूद केली आहे. 6. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून 1 दिवस अंडी किंवा केळी देण्यात येत आहे. त्यामुळे अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव पाककृती क्रमांक 9 या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात यावा. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर दिवशी व्हेजिटेबल पुलाव या पाककृतीच्या स्वरूपात पाककृती क्रमांक 1 लाभ देण्यात यावा. तसेच अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दर मर्यादेत केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावेत. सदर दिवशी तांदळाची खीर, नाचणी सत्व व मोड आलेले कडधान्य स्प्राऊट देण्यात येऊ नये. 7. गोड खिचडी, नाचणी सत्व व तांदळाच्या खिरीच्या पाककृतीसाठी दूध पावडर, गूळ, साखर व सोयाबीन पुलावासाठी सोयाबीन वडी यांची आवश्यकता आहे. सदर वस्तू पुरवठेदारामार्फत पुरवण्यात येत नसल्यामुळे प्रस्तुत वस्तूच्या खरेदीसाठी महिन्यातील 2 दिवसाच्या आहार खर्चाची पूर्ण रक्कम शिक्षण संचालक यांनी शाळा स्तरावर वितरित करावी. सदर निधीतून शालेय व्यवस्थापन समितीने दूध पावडर, गूळ, साखर, सोयाबीन वडी यांची खरेदी करून विद्यार्थ्यांना विहित पदार्थाचा लाभ देण्यात यावा. याबाबत खर्चाचा आढावा शिक्षण संचालक यांनी घ्यावा. सदर निधीशिवाय अतिरिक्त निधीची गरज असल्यास त्याप्रमाणे निधी शासनामार्फत देण्यात येईल. 8. प्रस्तुत योजनेअंतर्गत शाळा स्तरावर धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी पुढील निविदा प्रक्रिया राबवताना सोयाबीन पुलावासाठी आवश्यक असणाऱ्या सोयाबीन वडीचा समावेश शिक्षण संचालक प्राथमिक यांनी करावा. 9. नाचणी सत्वासाठी आवश्यक नाचणीची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळातून प्रस्तुत नाचणीचा पुरवठा शासनामार्फत शाळांना करण्यात येईल. 10. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना 2 आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केल्या आहेत. आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करायची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निर्णय घ्यावा. तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरता शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निर्णय घ्यावा. प्रस्तुत समितीने घेतलेल्या निर्णयानुसार आहार विद्यार्थ्यांना देणे आवश्यक राहील. 11. सदर विषयाच्या अनुषंगाने शिक्षण संचालक, महाराष्ट्र प्राथमिक राज्य पुणे यांच्या स्तरावरून परिपत्रकामधील आवश्यक त्या सविस्तर सूचना निर्मित करण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशा प्रकारचा नवीन शासन निर्णय हा अप्पर सचिव यांच्या स्वाक्षरीने निर्धारित झालेला आहे. त्यानुसार ज्या पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत त्या पाककृती आणि त्या पाककृतीचे नाव आणि त्याचे प्रमाण हे आपण थोडक्यात पाहू. प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेतील द्यावयाच्या पाककृतीचा तपशील खालीलप्रमाणे. पाककृती क्रमांक 1 व्हेजिटेबल पुलाव, त्यासाठी 1 ते 5 साठी प्रमाण आहे. तांदूळ 100 ग्रॅम, वाटाणा 20, तेल 5 ग्रॅम, गरम मसाला, आलू लसण पेस्ट, मीठ साखर चवीनुसार 2 ते 5 ग्रॅम, भाजीपाला गाजर, फ्लावर, कोशिंबीर, लिंबाचा रस 50 ग्रॅम. व्हेजिटेबल पुलाव कशा प्रकारे तयार करायचा त्याची कृती सांगितलेली आहे. तांदळाच्या दीडपट पाणी उकळत ठेवून त्यात गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस, मीठ, साखर व तेल घालून चांगले उकळा. नंतर बारीक चिरलेल्या भाज्या, गाजर, फ्लावर, भिजलेल्या मटार घाला व तांदूळसुद्धा घालून
धुवून घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रणाला उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवा. नंतर मंद आचेवर भात शिजू द्या. 6 ते 8 साठी प्रमाण आहे: तांदूळ 150, वाटाणा 30, तेल 7.5, गरम मसाला, मीठ, आलं लसूण पेस्ट 3 ते 7 ग्रॅम, भाजीपाला, गाजर, फ्लावर, कोथिंबीर, लिंबाचा रस 75 ग्रॅम. कृतीवरील प्रमाणे: पाककृती क्रमांक 2. मसाले भात 1 ते 5 साठी प्रमाण: तांदूळ 100, वाटाणा 20, तेल सोयाबीन 5, हळद, गरम मसाला, तिखट, मीठ, साखर चवीनुसार 2 ते 5 ग्रॅम, भाजीपाला, बटाटा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट 50, लिंबाचा रस चवीनुसार. मसाले भातची कृती आहे: सर्वप्रथम तांदळाच्या 1.5 पट पाणी घेऊन त्यात बटाटा व भिजलेले मटार घाला. त्यानंतर तांदूळ सोडून उरलेले सर्व जिन्नस घाला. पाण्याला उकळी आल्यास 5 मिनिटांनंतर तांदूळ घालून मंद आचेवर भात शिजू द्या. 6 ते 8 साठी प्रमाण आहे: तांदूळ 150, वाटाणा 30, तेल सोयाबीन 7.5, हळद, गरम मसाला, तिखट, मीठ, साखर चवीनुसार 3 ते 7 ग्रॅम, भाजीपाला, बटाटा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट 75 ग्रॅम, लिंबाचा रस चवीनुसार. त्यानंतर पाककृती क्रमांक 3. मटार पुलाव प्रमाण आहे: 1 ते 5 साठी तांदूळ 100, वाटाणा 20, तेल 5, गरम मसाला, मीठ, तमालपत्र आवश्यकतेनुसार, भाजीपाला, कांदा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट 50 ग्रॅम, लिंबाचा रस चवीनुसार. कृती आहे: मटार रात्रभर पाण्यात भिजवून बाहेर काढा. तेल गरम झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट, कांदा चांगला परतून घ्या. नंतर त्यात कोथिंबीर घालून तांदळाच्या दुप्पट पाणी घालून त्यात उर्वरित जिन्नस घाला. मिश्रणाला उकळी आल्यावर त्यात मटार व तांदूळ घाला. थोडा वेळ हाताने चाळवून नंतर मंद आचेवर शिजवून घ्या. 6 ते 8 साठी प्रमाण आहे: तांदूळ 150, वाटाणा 30, तेल 7.5, गरम मसाला, मीठ, तमालपत्र आवश्यकतेनुसार, भाजीपाला, कांदा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट 75, लिंबाचा रस चवीनुसार. त्यानंतर पुढील कृती आहे: पाककृती क्रमांक 4. मूग डाळ खिचडी प्रमाण 1 ते 5 साठी आहे: तांदूळ 100, मूग डाळ 20, तेल सोयाबीन 5, हळद, गरम मसाला, मीठ, जिरं आवश्यकतेनुसार. कृती आहे: मुगाच्या सालाची डाळ व तांदूळ एकत्र धुवून दुप्पट पाण्यात शिजवत ठेवा. नंतर त्यात तेल, हळद, मीठ, गरम मसाला घालून ढवळून शिजवा. शक्य असल्यास कढीबरोबर खायला द्या. 6 ते 8 साठी प्रमाण आहे: तांदूळ 150, मूग डाळ 30 ग्रॅम, तेल 7.5, हळद, गरम मसाला, मीठ, जिरं आवश्यकतेनुसार. त्यानंतर पुढील कृती आहे: पाककृती क्रमांक 5. चवळीची खिचडी तांदूळ 100, चवळी 20, तेल 5, हळद, मीठ, मोहरी आवश्यकतेनुसार, भाजीपाला, कांदा, चिरला लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो, कढीपत्ता 50 ग्रॅम. कृती आहे: चवळी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून वरणासारखे शिजवून घ्या. तांदूळसुद्धा वेगळा शिजवून घ्या. नंतर पॅनमध्ये तेल घेऊन गरम करा. त्यात मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, कांदा चांगला परतून नंतर त्यात हळद, हिंग, टोमॅटो घालून थोडं पाणी घाला. नंतर शिजवलेला व त्यावर तयार झालेला भात घालून एकत्र करा. चवीनुसार वरून कोथिंबीर घालून खायला द्या. 6 ते 8 साठी प्रमाण आहे: तांदूळ 150, चवळी 30, तेल 7.5, हळद, मीठ, मोहरी, हिंग आवश्यकतेनुसार, भाजीपाला, कांदा, चिरला लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो, कढीपत्ता 75 ग्रॅम. त्यानंतर पाककृती क्रमांक 6 आहे: चना पुलाव 1 ते 5 साठी प्रमाण आहे: तांदूळ 100, हरभरा 20, तेल 5, तांदळाचे पीठ 20, हळद, गरम मसाला, मीठ, आलं लसूण पेस्ट, मोहरी आवश्यकतेनुसार, भाजीपाला, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबाचा रस, चिंच, गूळ, साखर चवीनुसार. कृती आहे: चणे भिजवून बारीक वाटून त्यात हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ व तांदळाचे पीठ घालून एकत्र करा. याचे छोटे छोटे गोळे बनवा. दुसऱ्या भांड्यात तांदळाच्या 1.5 पट पाणी घेऊन ते उकळल्यावर त्यात हळद, मीठ, लिंबाचा रस, तेल घालून भात शिजवायला ठेवा. 50% भात शिजल्यावर त्यामध्ये तयार चण्याचे गोळे घालून वरून मंद आचेवर शिजवून घ्या. शक्य असल्यास चिंचेच्या कढीसोबत खायला द्या. चिंचेच्या कढीसोबत चिंच भिजवून त्यात कोळ घालून घ्या. तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, हिंग, हळद घालून चिंचेचा कोळ व पाणी घाला. चवीनुसार मीठ, गूळ आणि साखर घालून कढी उकळू द्या. 6 ते 8 साठी प्रमाण आहे: तांदूळ 150, हरभरा 30, तेल 7.5, तांदळाचे पीठ 15, हळद, गरम मसाला, मीठ, आलं लसूण पेस्ट, मोहरी आवश्यकतेनुसार, भाजीपाला, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबाचा रस, चिंच, गूळ, साखर चवीनुसार. त्यानंतर पाककृती क्रमांक 7 आहे: सोयाबीन पुलाव 1 ते 5 साठी प्रमाण: तांदूळ 100, सोयाबीन वडी 20, तेल सोयाबीन 5, हळद, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट आवश्यकतेनुसार, भाजीपाला, कांदा, कोथिंबीर, लिंबाचा रस 50 ग्रॅम.
सोयाबीन पुलावची कृती आहे. सोयाबीन 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजवून पिळून बाहेर काढा. तेल गरम झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट कांदा चांगला परतून घ्या. नंतर त्यात कोथिंबीर घालून तांदळाचे दुप्पट पाणी घालून त्यात सर्व जिन्नस घाला. मिश्रणाला उकळी आल्यावर त्यात सोयाबीन व तांदूळ घाला. थोडा वेळ हाताने चाळवून मंद आचेवर शिजवून घ्या. 6 ते 8 साठी प्रमाण आहे. तांदूळ 150, सोयाबीन 30, तेल 7.5, हळद, गरम मसाला, लसूण पेस्ट, मीठ, तमालपत्र आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे, भाजीपाला, कांदा, कोथिंबीर, लिंबाचा रस 75 ग्रॅम. त्यानंतर पाककृती क्रमांक 8 मसुरी पुलाव. 1 ते 5 साठी तांदूळ 100, मसूर डाळ 20, तेल 5, साखर 6, आलं लसूण पेस्ट, मिरची पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, धने पावडर, मीठ आवश्यकतेनुसार, भाजीपाला, लिंबाचा रस 50 ग्रॅम. कृती आहे. सर्वप्रथम मसूर डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून ठेवा. त्यात 2.5 पट पाणी घेऊन उकळत ठेवा. त्यात आलं लसूण पेस्ट, धने, जिरे पावडर, गरम मसाला, मेथीची पाने, मीठ, साखर, तेल, लिंबू हे सर्व जिन्नस घालून पाण्याला उकळी आल्यावर त्यात मसूर डाळ व तांदूळ घाला. अगोदर हाय फ्लेमवर मिश्रणाला उकळी येईपर्यंत शिजवा. नंतर लो फ्लेमवर 10 ते 15 मिनिटे शिजवा. मसुरी पुलावसाठी 6 ते 8 साठी प्रमाण आहे. तांदूळ 150, मसूर डाळ 30, तेल 7.5, साखर 9, आलं लसूण पेस्ट, मीठ आवश्यकतेनुसार, भाजीपाला, लिंबाचा रस, हिरवी मेथी 75 ग्रॅम. त्या पुढील कृती आहे. पाककृती क्रमांक 9 अंडा पुलाव. 1 ते 5 साठी प्रमाण आहे. तांदूळ 100, अंडी 1, तेल सोयाबीन 5, लिंबाचा रस चवीनुसार, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, तमालपत्र आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे, भाजीपाला, कांदा, कोथिंबीर 50 ग्रॅम. सर्वप्रथम अंडी उकळून सोलून ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट घाला. चांगलं परतून घ्या. नंतर त्यात कोथिंबीर घालून तांदळाचे दुप्पट पाणी घालून त्यात उर्वरित जिन्नस घाला. मिश्रणाला उकळी आल्यावर त्यात तांदूळ घाला. थोडा वेळ हाताने चवळून नंतर मंद आचेवर शिजवा. तांदूळ 80% शिजल्यावर त्यात अंडी घाला. एकत्र करून मंद आचेवर पूर्णपणे शिजवा. 6 ते 8 साठी प्रमाण आहे. तांदूळ 150, अंडी 1, तेल 7.5, लिंबाचा रस चवीनुसार, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, लसूण पेस्ट, तमालपत्र आवश्यकतेनुसार, भाजीपाला, कांदा, कोथिंबीर 75 ग्रॅम. त्यापुढील पाककृती आहे. 10 मोड आलेल्या मटकीची उसळ 1 किलो. मटकी 1 किलो, तेल 100, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला 20 ग्रॅम, मोहरी 20 ग्रॅम, आलं लसूण पेस्ट 100 ग्रॅम, हिंग, गूळ आवश्यकतेप्रमाणे नुसार चवीप्रमाणे, भाजीपाला, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची 30 ग्रॅम, कढीपत्ता उपलब्ध असल्यास चिंच अथवा लिंबाचा रस 50 ग्रॅम. कृती. सर्वप्रथम मटकी 4-5 तास भिजवून मोड आणून घ्या. तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद, लसूण, कढीपत्ता उपलब्ध असल्यास चिंच अथवा लिंबाचा रस मोड आलेली मटकी घालून चांगले परतून घ्या. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून मटकी शिजवून घ्या. पाणी घालताना बेताचेच घाला. मटकी शिजल्यावर चवीनुसार मीठ, गूळ, गरम मसाला घालून खायला द्या. टिप. इयत्ता 1 ते 5वी आणि 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना नियमानुसार मटकीची उसळ शिजवलेल्या साध्या भातासोबत खायला द्या. त्यानंतर पाककृती क्रमांक 11 गोड खिचडी. 1 ते 5 साठी प्रमाण आहे. तांदूळ 100, मूग डाळ 20, तेल 5, गूळ, साखर 30, मीठ आवश्यकतेनुसार. तांदूळ व डाळ धुवून त्याच्या 1.25 पट पाणी घेऊन उकळायला ठेवा. नंतर त्यात मीठ, तेल घालून मिश्रण उकळल्यावर त्यात तांदूळ व डाळ घाला. तांदूळ डाळ 50% शिजल्यावर त्यात गूळ घाला. मंद आचेवर शिजवून द्या. गोड खिचडी 6 ते 8 साठी प्रमाण आहे. तांदूळ 150, मूग डाळ 30, तेल 7.5, गूळ, साखर 45, मीठ आवश्यकतेनुसार. त्यापुढील पाककृती क्रमांक 12 आहे. मूग शेवग्याचे वरण आणि भात. 1 ते 5 साठी प्रमाण आहे. तांदूळ 100, अख्खा मूग 10, तूर डाळ 10, तेल 5, हळद, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ, तिखट, मोहरी, शक्य असल्यास धना पावडर आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे, भाजीपाला, शेवग्याचे शेंग 40 ग्रॅम, चिरलेला लसूण, कांदा, कोथिंबीर, लिंबाचा रस 50 ग्रॅम. कृती आहे. सर्वप्रथम नेहमीप्रमाणे साधा भात शिजवून घ्या. दोन्ही डाळी शिजवून घ्या. तेल घेऊन त्यात मोहरी, लसूण, कांदा परतून घ्या. सोबत शेवग्याच्या शेंगासुद्धा घाला. हळद, तिखट घालून तयार डाळीचे वरण व आवश्यकतेनुसार पाणी घाला. वरणाला उकळी आल्यावर चवीनुसार साखर, मीठ, लिंबू, गरम मसाला घाला. वरून कोथिंबीर घालून भाताबरोबर खायला द्या. मूग शेवग्याचे वरण भात 6 ते 8 साठी प्रमाण आहे. तांदूळ 150, अख्खा मूग 15, तूर डाळ 15, तेल 7.5, हळद, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ, तिखट, मोहरी, शक्य असल्यास धना पावडर आवश्यकतेनुसार, भाजीपाला, शेवग्याची शेंग, चिरलेला लसूण, कांदा, मोहरी, लिंबाचा रस 75.
त्या पुढील कृती आहे पाककृती क्रमांक 13 तांदळाची खीर. 1 ते 5 साठी प्रमाण: तांदूळ 1 किलो, दूध पावडर 750, गूळ साखर 800 ग्रॅम, मीठ 10 ग्रॅम. 1 किलो तांदूळ धुवून घ्या. भांड्यात 9 लिटर पाण्यात दूध पावडर मिसळून गरम करता ठेवा. उकळी आल्यावर भिजलेला तांदूळ व मीठ घाला. मंद आचेवर शिजवून घ्या. तांदूळ अर्धवट शिजल्यावर त्यात साखर व गूळ घालावा. चवीनुसार उपलब्ध असल्यास वेलची पावडर, जायफळ पावडर घालावी. साधारण 10 लिटर खीर तयार होईल. नियमाप्रमाणे प्रति विद्यार्थी खीरीचे वाटप करावे. 6 ते 8 साठी प्रमाण आहे: तांदूळ 1 किलो, दूध पावडर 750, गूळ साखर 800 ग्रॅम, मीठ 10 ग्रॅम. त्या पुढील कृती आहे पाककृती क्रमांक 14 नाचणीचे सत्व. खाद्यपदार्थाचे नाव: वजन: नाचणी 1 किलो, तेल सोयाबीन 200 ग्रॅम, गूळ साखर 300 ग्रॅम, मीठ आवश्यकतेनुसार. नाचणी सत्वची कृती आहे: नाचणी 4 तास भिजवा. नंतर 3 लिटर पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करा. नंतर कापडातून गाळून घ्या. उरलेल्या मिश्रणात साखर व मीठ घालून गॅसवर शिजवत ठेवा. शिजवत असताना त्यात तेल घाला. मिश्रण घट्ट झाल्यावर एक पसरट ट्रेनमध्ये गरम असताना घाला. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापा. किंवा नाचणीचे सत्व: नाचणी 1 किलो, गूळ साखर 500 ग्रॅम, मीठ आवश्यकतेनुसार. याची कृती आहे: नाचणीच्या पिठात 2.1 प्रमाणात गूळ किसून घाला. समप्रमाणात पाणी घालून नीट एकजीव करा. नंतर मंद आचेवर ठेवून सारखे ढवळत राहून गुठळ्या होणार नाही याची दक्षता घेऊन उकळी आणावी. वाटल्यास अधिकचे पाणी घालण्यास हरकत नाही. आच देताना भांड्याच्या तळभागाला चिकटणार नाही याची दक्षता घ्या. मिश्रण खदखदायला लागले की त्यात चवीपुरते मीठ व उपलब्ध असल्यास स्वादापुरती वेलची पूड घालावी. त्यानंतर शेवटची पाककृती आहे 15 मोड आलेले कडधान्य स्प्राऊट. 1 ते 5 साठी प्रमाण आहे: मूग, मटकी, हरभरा, वाटाणा 10 ग्रॅम, गरम मसाला, चाट मसाला, मीठ, तिखट आवश्यकतेनुसार, गरम मसाला, चाट मसाला 2 ग्रॅम, भाजीपाला, कांदा, कोथिंबीर, लिंबाचा रस, हिरवी मिरची आवश्यकतेनुसार. सदरील पाककृतीची कृती आहे: सर्वप्रथम मटकी किंवा कुठल्याही कडधान्याचा प्रकार 4 ते 5 तास भिजवून नंतर त्याला एका टोपल्यात उपसून ठेवा. त्याच्यावर ओले कापड टाकून त्याला रात्रभर ठेवल्यानंतर त्याला मोड येतील. हे मोड साधारण 1 वाटी जर तुम्ही कडधान्य घेतले तर 3 वाटी कडधान्य तयार होईल. मोड आलेल्या सदर कडधान्याच्या कांदा, टोमॅटो, कोबी, लिंबू याचा वापर करून सॅलड तयार करा. मोड आल्यानंतर सदर कडधान्य जास्त वेळ बांधून ठेवू नये. मूग, मटकी, चणा, हरभरा व वाटाण्याचे अशा प्रकारे सॅलड बनवता येते. 6 ते 8 साठी प्रमाण आहे: मटकी, मूग, हरभरा, वाटाणा 15, गरम मसाला, चाट मसाला आवश्यकतेनुसार, गरम मसाला, चाट मसाला 3 ग्रॅम आणि भाजीपाला, कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर, लिंबाचा रस, हिरवी मिरची आवश्यकतेनुसार. अशा प्रकारे सन 2024-25 पासून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत अशा विविध प्रकारच्या 15 प्रकारच्या पाककृती निश्चित करण्यात आलेल्या आहेत. आणि यामध्ये आपण जर समजा प्रमाण पाहिलं तर यामध्ये प्रमाण जवळपास मागच्या प्रमाणेच आहे. थोडाफार जो बदल आहे तो यामध्ये सांगितलेला आहे. 1 ते 5चा आपण जर विचार केला तर 1 ते 5 साठी तांदूळ हा 100 ग्रॅम आहे. मसूर डाळ 20 जुन्या पद्धतीनंच आहे. तेल देखील जुन्या पद्धतीचं आहे. काही प्रमाणामध्ये थोडाफार जो बदल आहे तो नवीनमध्ये बदल आहे. आणि 6 ते 8 साठी तांदूळ 150 ग्रॅम सेम आहे. मसूर डाळ 10, तेल 7.5 आणि काही जे कडधान्य आहेत त्याच्यामध्ये थोडाफार बदल झालेला आहे. वरील व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन बदलाची योग्य ती माहिती झाली असेल. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करावा, शेअर करावा आणि सबस्क्राईब करावा. धन्यवाद.